नागपुर के गणेशपेट पुलिस थाना हद के गाड़ीखाना रोड से देर रात हत्याकांड ने फिर एक बार नागपुर को दहला दिया है, जहां प्रेम विवाद और खून ने एक 22 वर्षीय युवक की जिंदगी छीन ली। मामला त्रिकोणी प्रेम संबंध से जुड़ा है, जिसने एक बार फिर रिश्तों की जटिलता और उसके भयानक अंजाम को सबके सामने ला दिया है। मृतक युवक की पहचान अमन मेश्राम के रूप में हुई है, जो मूल रूप से भंडारा का रहने वाला था। बता दें कि अमन शहर के एक मॉल में काम करता था और इन दिनों गंगाबाई घाट इलाके में किराए के मकान में रह रहा था। अमन के प्रेम संबंध उसी के साथ काम करने वाली एक युवती से थे। दोनों साथ ही रहते थे। हाल ही में दोनों के बीच विवाद बढ़ा और लड़की अमन से अलग रहने लगी। इसी दौरान युवती की नजदीकियां अमित नाम के एक अन्य युवक से बढ़ी, जो इस पूरे त्रिकोण का तीसरा कोण बन गया। इस टेंशन के कारण अमन और अमित के बीच फोन पर भी तीखी बहस हुई थी। जब दोनों का आमना सामना हुआ तो बातचीत जल्द ही खूनी विवाद में बदल गई। फिलहाल पुलिस ने 2 आरोपियों को गिरफ्तार कर लिया गया है। आगे की जांच गणेशपेट पुलिस कर रही है। सदरची घटना ही काल दिनांक 25/11/2025 रोजी रात्री 9-9:30च्या दरम्यान आपल्याकडे गाडीखाना मैदानाच्या समोर घडलेली आहे। या ठिकाणी यातील मृतक इसम नामे अमन गौतम मेश्राम, वय 24 वर्ष, राहणार जुना पगडगंज, गंगाबाई घाटजवळ, नागपूर। हा इसम त्याची मैत्रीण नामे कुमारी तेजस्विनी जगन कावळे, वय 21 वर्ष, राहणार खांबाडी बोरगाव, पवनी, जिल्हा भंडारा या ठिकाणची मूळची आहे आणि इथं ती गाडीखानामध्ये राहते सध्या। तर त्याच्या मैत्रिणीला तो भेटण्यासाठी इथं आला होता। त्यावेळी त्यांच्या जुन्या मैत्रीच्या वादातून एकमेकांसोबत शिवीगाळ आणि वाद सुरू झाला। या अगोदरच या ठिकाणी तिचा दुसरा एक मित्र आहे, ज्याचं नाव आहे अमित रामराव शिवरकर, वय 24 वर्ष, राहणारा पारडीचा आहे तो, आणि त्याचा मावस भाऊ आहे हेमंत चैतन्येश्वर बागडे, वय 25 वर्ष, रामनगर बाजारटोली, शहापूर, जिल्हा भंडारा। हे दोघं या ठिकाणी अगोदर चालले होते। ज्यावेळी या दोघांच्या म्हणजे तेजस्विनी आणि अमन गौतम मेश्राम यांच्यात वाद झाले, ते वाद पाहून यातला जो हे दोन्ही आरोपी त्या ठिकाणी आले आणि यातला जो अमित रामराव शिवरकर आहे याने त्या अमन गौतम मेश्रामला स्वतःच्या चाकूने त्याच्यावर वार केला पोटावर आणि त्यामुळे त्याचा मृत्यू झालेला आहे। तर या संदर्भामध्ये आम्ही नमूद तिन्ही आरोपितांविरुद्ध गुन्हा नोंद करून त्या तिघांनाही अटक केलेला आहे आणि आमची तपास आता चालू आहे। कारण असं आहे की यातला जो अमन गौतम मेश्राम आहे त्याचे तेजस्विनीसोबत मैत्रीपूर्ण संबंध होते आणि तो थोडासा पॉझिटिव्ह होता या विषयावर। पण याच दरम्यान तिचा जो दुसरा मित्र आहे अमित रामराव शिवरकर, हा सुद्धा तेजस्विनीच्या कॉन्टॅक्टमध्ये होता आणि या गोष्टीला जो अमन आहे तो विरोध करत होता, त्याच्यामुळे त्यांचे वाद होत होते। हा एकदम अगदी कमी वेळामध्ये आपण लगेचच आपले जे आपले कॉन्टॅक्ट्स आहेत ते वापरून आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आपले माननीय CP सर डॉक्टर रवींद्र सिंगल सर आणि DCP श्री राहुल मदने सर, त्याचबरोबर आमच्या ACP मॅडम कोतवाली डिव्हिजनच्या श्री अनिता मोरे मॅडम, नवीनच आपल्याकडे रुजू झालेले पोलीस निरीक्षक श्री तावडे सर यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही स्वतः आणि आमची जी DBची जी टीम आहे, याशिवाय पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी व अंमलदार या सर्वांचे हे श्रेय आहे।